भगवान शिव आणि भक्तीची अमर शक्ती. प्राचीन काळी हिमालयाच्या कुशीत वसलेल्या पवित्र कैलास पर्वतावर भगवान शिव गहन ध्यानलीन करीत होते. त्यांच्या नेत्रामधील शांतता, श्वासामधील स्थैर्य आणि मौनातून निघणारी दिव्य ऊर्जा यामुळे संपूर्ण ब्रह्मांड संतुलित राहिले होते. देवऋषी आणि गंधर्वांना हे भान होते की शिवाचे ज्ञान म्हणजे सृष्टीचे रक्षण आहे. परंतु पृथ्वीवर मात्र वेगळे दृश्य होते. अधर्म वाढत चालला होता. अहंकाराने माणूस आंधळा झाला होता. लोभामुळे नाती तुटत होती आणि क्रोधामुळे मानवतेचा नाश होत होता. धर्म दुर्बल होत चालला होता. अशाच काळात एका साध्या ब्राह्मण कुळात मार्कंडेय नावाचा एक बालक जन्माला आला. त्याच्या जन्मावेळीच ऋषींनी भाकीत केले होते की या बालकाचे आयुष्य केवळ अल्प आहे. हे ऐकून त्याचे मातापिता दुःखी झाले. पण मार्कंडेय मात्र वेगळाच होता. लहान वयातच त्याच्या हृदयात भगवान शिवांची अनन्य भक्ती जागृत झाली होती. तो रोज पहाटे उठत असे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करत असे आणि गावातील लहानशा मंदिरात जाऊन शिवलिंगासमोर नतमस्तक होत असे. प्रेमाने तो शिवलिंगावर जल अर्पण करी, बेलपत्र वाहे आणि निरागस मनाने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत असे. त्याला आयुष्याची भीती नव्हती, मृत्यूची चिंता नव्हती, कारण त्याला फक्त एकच गोष्ट ठाऊक होती, महादेव माझ्या समोर आहेत. आणि मग तो दिवस आला जो त्याच्या आयुष्याचा शेवट ठरला गेला होता. यमलोकातून यमराज आपल्या दूतांसह पृथ्वीवर उतरले. त्यांच्या हातात मृत्यूचा पाश होता, जो कोणाच्याही प्राणांना बांधून ठेवू शकत होता. यमराज म्हणाले, नीतीचा नियम अटळ आहे. आज मार्कंडेयाचा प्राण घ्यायचेच आहेत. यमदूत मंदिराकडे धावले, पण त्या क्षणी मार्कंडेय शिवलिंगासमोर उभा होता. त्याने सर्व काही ओळखले, तरीही तो घाबरला नाही. तो पळाला नाही. त्याने शिवलिंगाला घट्ट मिठी मारली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी जोरात जप सुरू केला. ओम नमः शिवाय, महादेवा माझे रक्षण कर. यमदूतांनी पाश फेकला, पण तो पाश शिवलिंगालाही बांधू लागला. तेवढ्यात आकाश दुमदुमले, पृथ्वी हादरली आणि शिवलिंगातून भगवान शिव रुद्र रूपात प्रकट झाले. त्यांच्या नेत्रात अग्नी होता, हातात त्रिशूळ होता आणि स्वरात प्रचंड गर्जना होती. थांबा यमराज. देवाने कधी न पाहिलेला असा हा रौद्र अवतार होता. शिवाने त्रिशूळ उगारत म्हटले, हा माझा भक्त आहे. जेथे माझा भक्त शरण येतो तिथे मृत्यूला परत जावे लागते. यमराज भयभीत झाले. त्यांनी मस्तक झुकवले आणि म्हणाले, प्रभो हा तुमचा भक्त आहे, मी मागे हटतो. त्या क्षणी भगवान शिवानी मार्कंडेयला वरदान दिले, तू चिरंजीव होशील. तुझ्या आयुष्यावर मृत्यूचा अधिकार राहणार नाही. क्षणातच यमराज परत गेले. आकाश शांत झाले आणि मार्कंडेय शिवचरणी नतमस्तक झाला. त्या दिवशी जगाने एक महान सत्य शिकवले, भक्ती ही शक्ती आहे, श्रद्धा ही ढाल आहे आणि शिवनाम हे अमर कवच आहे. जिथे खरी भक्ती आहे तिथेच काळही हार मानतो. आजही जेव्हा भक्त श्रद्धेने ओम नमः शिवाय असे म्हणतो, तेव्हा महादेव त्यांच्या पाठीशी सदैव उभे असतात.